मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मित्रांनो, आपण कालच्या भागामध्ये जे बघितलं आहे, की सायलीने मधुभाऊंच्या विरुद्ध बंड पुकारलेलं असतं. आणि मित्रांनो, आजच्या भागामध्ये सायलीने समोर जाऊन जे काही धाडस दाखवलेलं असतं, ते बघण्यासारखं आहे. तर आजच्या भागाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे सायली रागाला येते आणि मधुभाऊंच्यावरती शब्दांचे बाण सोडायला सुरुवात करते. आणि मधुभाऊंना, तुम्ही तेच मधुभाऊ आहे ना, ज्यांच्यावरती मी माझ्या सख्ख्या वडिलांच्या पेक्षा जास्त प्रेम केलेलं आहे मधुभाऊ, आणि त्यांनी मला रस्त्यावरून उचलून मला घर दिलं, अन्नसुद्धा दिलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम दिलं, नवीन आयुष्य दिलं असं बोलते. आणि आज तेच आयुष्य तुम्ही मातीत का लोळवत आहे मधुभाऊ, असं विचारू लागते. तर तेव्हा कुसुम सायलीला थांबवायचा प्रयत्न करत असते. तरीसुद्धा सायली, मला बोलू देत ना कुसुमताई, असं तिला म्हणून थांबवते. आणि कोणाला नुसतं खर्चटलं ना, तरीसुद्धा तुमच्या डोळ्यामधून लगेच पाणी येतं ना, कारण लहानपणापासून मी तेच तर बघत आले आहे ना मधुभाऊ. पण आज तुमच्या जावयाला त्रास होत आहे, ते तुम्हाला दिसत नाही का? आणि त्यांचं सोडा, मला त्रास होत आहे, तो सुद्धा तुम्हाला दिसत नाही का, असं विचारत असते. तर तेव्हा मधुभाऊ तिला थांबवायचा प्रयत्न करत असतात. तर तेव्हा सायली, मधुभाऊ, मला आता तुमचं काही एक ऐकायचं नाही असं म्हणते. आणि आमच्या कॉन्ट्रॅक्टचं सगळ्यांना कळाल्यापासून मी सगळ्यांचं नुसतं ऐकतच आलेले आहे ना, पण आज तुम्हाला माझं ऐकावं लागणार आहे मधुभाऊ, असं बोलते. तर इकडे मात्र ते चाळीवाले गुंड, मग ते टीव्हीवाले काय खोटं बोलत होते का, असं अर्जुनला बोलतात. आणि मारा याला, असं म्हणून त्याला परत मारायला सुरुवात करतात. इतक्यात अर्जुन स्वतःच त्यांना जोराने मारू लागतो आणि एक एक करून प्रत्येकाला चांगलाच चोप देऊ लागतो. तर इकडे सायली, आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल तुम्हाला कळाल्यानंतर तुम्हाला एवढा मोठा धक्का बसला की तुम्ही त्यामधून अजून सावरलेला नाही. पण तुम्ही कधी हा विचार केलेला आहे का, की पोलीस तुम्हाला जेव्हा असे अचानक जेलमध्ये घेऊन गेले, तेव्हा मी काय करणार होते? आणि आपलं आश्रम गेलं असतं ना हातामधून, मुलांची जबाबदारी होती माझ्यावरती, मी काय करणार होते मधुभाऊ? आणि एकतर कुठलासुद्धा वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता, आणि त्यासाठी मी कोणाकडे हात जोडले आहेत, किती जोडे झिजवलेले आहेत, याची साक्षीदार ही कुसुमताई आहे. तुम्ही तिला विचारा, असं बोलू लागते. आणि प्रत्येक वकिलाने मला एकच गोष्ट सांगितली होती, की ही केस कोणी जिंकू शकेल ना, तर ते फक्त ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेत, असं सांगते. आणि मला त्यांची फी परवडणारी सुद्धा नव्हती, तरीसुद्धा मी त्यांच्याकडं गेले. आणि माझ्यापुढे माझा शेवटचा पर्याय आला, लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट, असं सांगते. तर ते ऐकल्यानंतर मधुभाऊंना मात्र धक्काच बसतो. तर इकडे मात्र अर्जुन चाळीचं गेट उघडायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा ते सर्व चाळकरी गुंड मात्र त्याला मागून चांगलंच पकडून धरतात. तर इकडे सायली मधुभाऊंना, हे असलं कॉन्ट्रॅक्ट होतं की आमच्यामध्ये कुठलं सुद्धा नातं नसेल, आणि तुम्ही ज्या दिवशी जेलमधून सुटाल ना, त्या दिवशी आमचे सगळे मार्ग वेगळे आहेत, असं होतं ते, असं सांगते. आणि एका खोलीमध्ये राहून सुद्धा ते मला हातसुद्धा लावणार नाहीत, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, आणि जी गोष्ट ते आजपर्यंत पाळत आहेत, असं सांगते. तर इकडे अर्जुन अजून प्रयत्न करतच असतो आणि एकदम जोराने एकट्याला जोराने ढकलून देतो. तर इकडे सायली मधुभाऊंना, मी कुठला सुद्धा विचार न करता त्या काळोखामध्ये उडी मारली, कारण माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचाच विचार होता मधुभाऊ, असं बोलते. आणि मला मान्य आहे की तुमच्या लेखी हा माझा निर्णय चुकलेला सुद्धा असेल, पण मधुभाऊ, त्यानंतर मी अर्जुन सरांना फार जवळून ओळखू लागले. त्यांचं मन, त्यांची बुद्धी, त्यांचा स्वभाव, सर्व काही फार जवळून बघितलेलं आहे मी, आणि त्यांच्या नात्याच्याबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, या सगळ्यामुळे मी त्यांच्या प्रेमात कधी पडले ना, हे माझं मला सुद्धा कळालं नाही मधुभाऊ, असं सांगते. तर इकडे अर्जुन परत एकेकाला जोराने मारून धूळ चारू लागतो. तर इकडे सायली मधुभाऊंना, आमचं कॉन्ट्रॅक्ट कधीच मागे पडलं होतं, आणि मला तर हे खूप नंतर कळालं की ते सुद्धा माझ्या प्रेमात पडलेले होते, कारण आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या अटीच होत्या तशा, असं बोलते. आणि मी तर त्यांना आजसुद्धा हे सांगू शकलेले नाही माझ्या मनामधलं, कारण मला तुमचा अनादर करायचा नाही मधुभाऊ, असं बोलते. तर तेव्हा कुसुम मात्र खूपच रडत असते. तर तेव्हा सायली, मधुभाऊ, मला त्यांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत
ना त्या तुम्हाला का दिसत नाहीत आणि कुठं गेले ते मधुभाऊ, ज्यांना त्यांच्या सालूकडे नुसतं बघून कळायचं की तिच्या मनात काय चाललेलं आहे ते, आणि आज राग एवढा मोठा झालेला आहे का की त्यांना त्यांच्या मुलीचं सुखसुद्धा दिसू नये असं बोलते. तर इकडे अर्जुन एकेकाला धरून मारतच असतो. तर इकडे सायली, मधुभाऊ अर्जुन सर रोज माझ्यासाठी इथं येतात, नको तेवढा अपमान सहन करतात आणि माझ्यापेक्षा जास्त आदर करतात तुमचा असं म्हणते. पण तुम्ही आमची एक छोटीशी चूकसुद्धा पोटात घालू शकत नाही का? रागानं एवढा ताबा मिळवलेला आहे का तुमचा असं विचारते. आणि आज जी व्यक्ती माझ्या पाठीशी माझी बाजू घेऊन उभी आहे ना, त्याच व्यक्तीला तुम्ही दोषी ठरवत आहे का असं एकामागं एक प्रश्न विचारू लागते. आणि आम्हाला वेगळं कसं ठेवता येईल ना याचा विचार करत आहे तुम्ही मधुभाऊ असं बोलते. आणि असं का करत आहे तुम्ही मधुभाऊ, सांगा ना मला असं म्हणू लागते. तर इकडे मात्र अर्जुन अजून सुद्धा एकेकाला धरून जोरजोराने मारतच असतो. तर इकडे सायली, तुम्ही ज्यांना जावई बापू म्हणायचा ना, प्रेमाने त्यांचा खूप आदर करायचा, त्यांनी मला स्त्री म्हणून खूपच आदर दिलेला आहे मधुभाऊ असं सांगते. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप वरचं स्थान दिलेलं आहे त्यांनी मला असं बोलते. आणि मधुभाऊ, ते समोर असताना मला जितकं सुरक्षित वाटतं ना ते इथे कधीच वाटलं नाही असं म्हणते. आणि एका सासऱ्याला आपल्या जावयाकडून अजून काय हवं आहे मधुभाऊ, पण या सगळ्याला तुमच्या लेकी काहीच किंमत नाही, बरोबर आहे ना असं विचारते. तर तेव्हा कुसुम मात्र खूपच रडत असते आणि मधुभाऊंच्याकडे बघू लागते. तर इकडे मात्र अर्जुन जोराने दरवाजा उघडतो आणि धावत आतमध्ये येऊ लागतो. तर इकडे सायली अजून मधुभाऊंना सांगतच असते. आणि आज तर तुम्ही त्यांना पोलिसांच्या मध्ये द्यायला निघाला होता आणि एरवी तर तुम्ही आमच्यासमोर त्यांचा अपमान करताच ना, पण आज 4 लोकांच्या समोर माझ्या नवऱ्याला बोलणी खावी लागली आहेत आणि हे एक बायको म्हणून मी सहन करणार नाही असं बोलते. तर तेव्हा मात्र मधुभाऊंच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे अर्जुन सर्वांना ढकलून आतमध्ये येऊ लागतो. तर इकडे सायली मधुभाऊंना, एरवी तुम्ही किती सुद्धा रेषा आखून द्या, मी त्या पाळीन, पण जर यांना असं म्हणते, आणि हो तुम्ही बरोबर ऐकत आहे, जर माझ्या यांना तुमच्या रागामुळे काही त्रास झाला ना, तर ते कुठल्या संकटात जर सापडले ना, तर त्याच क्षणी मी तुमची मुलगी नसेन असं ठणकावून सांगते आणि मी फक्त त्यावेळी त्यांची बायको असेन असं म्हणते. तर इकडे मात्र अर्जुन आतमध्ये येतो. तर तेव्हा ते चाळकरी गुंड हातामध्ये काट्या घेऊन अर्जुनच्या मागे येतात. तर तेव्हा अर्जुन एका जागी थांबतो आणि त्यांच्या दिशेने बघू लागतो. तर इकडे मात्र सायली, मग मी कुठली सुद्धा रेषा पाळणार नाही, अगदी माझ्या वडिलांनी सुद्धा जरी ती आखून दिली असली ना तरी सुद्धा नाही असं बोलते. आणि त्यामुळे पुन्हा त्यांना पोलिसमध्ये देण्याच्या वार्ता करू नका मधुभाऊ असं म्हणते. आणि माझ्या नवऱ्याचा 4 चौघांमध्ये झालेला अपमान मी अजिबात सहन नाही करणार, आणि हे तुम्हाला तुमची साऊ नाही तर मिसेस सायली अर्जुन सुभेदार सांगत आहे असं बोलते. तर इकडे अर्जुनवरती ते चाळकरी काठीने हमला करू लागतात. तर तेव्हा अर्जुन एकेकाला पकडतो आणि आपल्या हातामध्ये काठी घेऊन त्यांच्यावरती आक्रमण करतो आणि त्यांचे सर्व वार परतावून लावू लागतो आणि त्यांना मात्र एक एक करून परत धूळ चारू लागतो. तर इकडे घरामध्ये चक्क प्रतिमा आणि रविराज आलेले असतात. तर तेव्हा रविराज, काय झालेलं आहे ते मला सांगणार आहे का नाही असं बोलतो. आणि प्रतापला, तू तर फोनवरती मला म्हणाला होतास ना की आमच्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, पण इथे आल्यानंतर मात्र तुम्ही कोणी काहीच बोलत नाही, काय झालेलं आहे असं विचारतो. तर तेव्हा प्रतिमा, काही प्रॉब्लेम झालेला आहे का पूर्णा आई असं विचारते. तर तेव्हा पूर्णा आजी, प्रॉब्लेम वगैरे काही सुद्धा नाही असं म्हणते. तर तेव्हा रविराज, प्रताप तू तरी बोल ना असं म्हणतो. तर तेव्हा प्रताप रविराजला, आम्हाला असं वाटत आहे असं म्हणून परत थांबतो. तर तेव्हा प्रिया मात्र वैतागलेली असते आणि मनातल्या मनामध्ये आता एकेकाच्या तोंडामध्ये चमचा घालून दातखीळ सोडवू का एकेकाची, बोला ना एवढा कसला सस्पेन्स आहे असं म्हणू लागते. तर इकडे अर्जुन एकट्याला जोराने दाबून धरतो आणि तेव्हा जोराचा दंगा चालू होतो आणि तो दंगा ऐकल्यानंतर आतमधून सायली बाहेर धावतच येते आणि समोर बघते तर अर्जुन एकाला जोराने मारत असतो. तर तेव्हा मधुभाऊ सायलीला पकडतात
आणि तुला मध्ये पडायची काही एक गरज नाही, आतमध्ये चल असं बोलतात. तर तेव्हा सायली, मला जाऊ द्या ना, त्यांना सोडवू द्या आणि हे एकदा चिडले ना तर काय करतील सांगता येत नाही आणि त्यांना फक्त मीच थांबवू शकते मधुभाऊ, प्लीज मला जाऊ द्यात असं म्हणत असते. तर इकडे एक जण येऊन अर्जुनला मागून जोराने मारतो. तर इकडे मधुभाऊ, तुम्हा दोघींना सुद्धा सांगून ऐकू येत नाही का, मी एकदाच सांगितलेलं आहे ना, आतमध्ये चला असं ओरडत असतात. तर इकडे अर्जुन परत त्या दोघांना पकडतो आणि परत मारू लागतो आणि एकट्याला धरून जोराने मारत असतो. तर तेव्हा इकडे मात्र सायली आपला हात मधुभाऊंच्या पासून थोडासा सोडवते आणि पुढे जाऊन अर्जुनला आहो अशी जोराने हाक मारते. तर तेव्हा ती हाक ऐकल्यानंतर मात्र अर्जुन त्याला मारता मारता तसाच थांबतो आणि सायलीकडे बघू लागतो. तर तेव्हा मधुभाऊ मात्र सायलीला, बघितलंस का तू, नेहमी या गुंडाचीच साथ देत आलेली आहेस असं म्हणत असतात. तर तेव्हा सायली, अहो मधुभाऊ, मला निदान तिथे जाऊन बघू दे तरी ना, नेमकं काय झालेलं आहे ते आणि हे सगळं कशामुळं घडलेलं आहे ते तरी कळेल ना आपल्याला असं म्हणत असते. आणि तेव्हा अर्जुन त्याला मारायचं थांबून एकसारखं सायलीकडेच बघत असतो. तर इकडे कल्पना आपलं तोंड उघडते आणि रविराज भाऊजी यांना जरा बोलायला जड जात आहे म्हणून मीच बोलते. मला आणि पूर्ण आईला, आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत आहे की अर्जुन आणि तन्वीचं लग्न व्हायला हवं असं म्हणते. तर तेव्हा रविराज अचानक उठूनच उभा राहतो आणि असा विचार तरी कसा करू शकता तुम्ही वहिनी असं म्हणतो. आणि जे काही घडलेलं आहे ना ते सगळं तुमच्या समोरच घडलेलं आहे ना, आणि तन्वीच्या साखरपुड्यामध्ये अर्जुनने जो काही तमाशा केलेला होता ते तुम्ही बघितलेलंच होतं ना, आणि ते सगळं तुम्ही विसरला आहे का असं बोलू लागतो. तर इकडे अर्जुन अजून तसा सायलीकडे बघत उभा असतो आणि तेव्हा तो गुंड अर्जुनला जोराचा ठोसा मारतो आणि बाकीचे सुद्धा परत त्याला मारू लागतात. तर तेव्हा अर्जुन त्यांना प्रत्युत्तर न देता नुसता त्यांचा मार खाऊ लागतो आणि मधुभाऊ, कुसुम आणि सायली ते बघतच असतात. तर तेव्हा इकडे अर्जुन, मला मारामारी करायची नाही असं म्हणत असतो. तर तेव्हा तो गुंड, तू आमच्यावरती दादागिरी करतोस का रे असं म्हणून परत त्याला मारतच असतो. तर तेव्हा अर्जुन, प्लीज माझं ऐका, माझे सासरे इथं आहेत ना, त्यांच्यासमोर मला कोणाला सुद्धा मारायचं नाही असं म्हणतो आणि त्यांचे वार अडवतो आणि मी परत तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला मला कोणासोबत सुद्धा मारामारी करायची नाही आणि जे रिपोर्टर इथं आले होते ना, त्यांना भडकवलं गेलेलं होतं, ते जे काही बोलत होते ना ते सगळं चुकीचं होतं, प्लीज माझं ऐका असं सांगत असतो आणि हात जोडतो. तर तेव्हा तो गुंड, त्या लोकांनीच आम्हाला खरं काय ते सांगितलेलं आहे, लाज वाटली पाहिजे तुला असं म्हणून परत अर्जुनला मारू लागतो. तर तेव्हा सायली दंगा करू लागते आणि कुसुम पुढं येते आणि अकला आहेत का तुम्हाला, त्या माणसाला तुम्ही ओळखताना आणि 4 लोकांचं ऐकून तुम्ही त्याला मारायला निघाला आहे का, सोडा की त्याला असं जोराने ओरडू लागते. तर तेव्हा सायली मधुभाऊंना, मधुभाऊ मला जाऊ द्या ना असं म्हणत असते. तर कुसुम सुद्धा विनवण्या करू लागते आणि मधुभाऊ यांना थांबायला सांगा ना असं म्हणत असते. तर मात्र इकडं ते लोक अर्जुनला खूप मारतच असतात आणि थांबत नसतात. तरी सुद्धा मधुभाऊ सायलीचा हात सोडत नाहीत. तर तेव्हा सायली मधुभाऊंना, असं नका ना वागू मधुभाऊ, मला जाऊ द्या ना असं म्हणत असते आणि मधुभाऊ, कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि कोर्टाबाहेर माझ्यासाठी हा माणूस आपल्यासाठी फक्त लढत आलेला आहे असं म्हणत असते. तरीसुद्धा मधुभाऊंच्या वरती काहीच फरक पडत नसतो. तर तेव्हा सायली मधुभाऊंचा हात जोराने झटकते आणि हे तुमच्यासाठी मार खात आहेत आणि हे तुमच्यासाठी कोणावरती हात उचलत नाहीत आणि ते तुमचा मान राखत आहेत, ते गुंड नाहीत ना, आणि तुम्ही त्या मुलांना थांबवा, नाहीतर मला तरी जाऊ देत ना, आणि मधुभाऊ आज माझी वेळ आहे त्यांच्यासाठी उभा राहण्याची, मला जाऊ द्या ना असं बोलत असते. तर तेव्हा अर्जुन मार खात असताना ते सर्व बघत असतो आणि मधुभाऊंच्या समोर आपला हात जोडतो. तर तेव्हा तो गुंड चक्क अर्जुनच्या डोक्यामध्ये बाटली फोडतो. तर ते बघितल्यानंतर मात्र सर्वांना धक्काच बसतो आणि अर्जुनच्या डोक्यामधून रक्त येऊ लागतं. तर तेव्हा मात्र
सर्व वातावरण एकदम शांत होऊन जातं आणि सायली आपल्या तोंडालाच हात लावते आणि तेव्हा अर्जुन खाली कोसळतो आणि खाली कोसळून तो बेशुद्धच पडतो. तर तेव्हा मात्र सायली जाते आणि त्या गुंडाला जोराची कानाखाली मारते आणि परत अर्जुन जवळ जाऊन, "अर्जुन सर, उठा ना अर्जुन सर, प्लीज उठा ना, माझी परीक्षा नका ना घेऊ अर्जुन सर, प्लीज उठा ना," असं बोलत असते आणि खूप रडत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली अर्जुन सर प्लीज उठा ना असं म्हणतच असते. तर तेव्हा अर्जुन थोडा थोडा शुद्धीवरती येऊ लागतो. तर तेव्हा सायली अर्जुन सर माझं सुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे अर्जुन सर असं बोलते. तर ते ऐकल्यानंतर मात्र अर्जुन शुद्धीवरती येतो आणि हसत सायलीकडे बघू लागतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.